बंजारा समाज महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असल्याचंही दिसून आलं आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री बंजारा समाजानं महाराष्ट्राला दिलेली देण आहे. यंदा 2024च्या विधानसभा निवडणुकीत आपण पाहणार आहोत की बंजारा समाजातून किती लोकप्रतिनिधी विधानसभेत पोहोचलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दिग्रसमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे संजय राठोड यांनी सलग 5व्यांदा विजयाचा झेंडा फडकविला. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री ठाकरे यांचा 28,775 मतांनी पराभव केला. त्यानंतर मुखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तुषार राठोड विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या हनुमंत पाटील बेटमुगरेकर यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघातून बालाजी खतगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या तिरंगी लढतीत तुषार राठोड विजयी झाले आहेत. पुसद विधानसभा मतदारसंघात अत्यंत एकतर्फी निवडणूक झाली. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे इंद्रनील नाईक यांनी 10,769 मतांनी विजयी झाले. त्यांनी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे शरद मैंद यांचा दारुण पराभव केला. नाईक हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचलेले आहेत. अशा प्रकारे बंजारा समाजातील 3 उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचलेले आपणास दिसून येत आहे.